तर लोकांनी गाफील राहू नये, फाजील आत्मविश्वास बाळगू नये. एसबींचं जसं कमेंट आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेल, बागायत्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना फटका बसणार. तर आता तुमचाच एक सवंगडी सांगत आहे की बाबा सतर्क राहा, सावधान राहा. अलग लक्षात. तर आता एक मुद्दा होता की ज्या काही मार्गिका आहेत त्या मार्गिकेपासूनचे 50 मीटरचे, आता ते केंद्रापासून का साईडपट्टीपासून हे तुम्ही नियमावली तपासा. माझ्याकडे देखील प्रिंट आहे माहितीच्या अधिकारात मागवलेली. लक्षात आलं का? तर त्याला मार्गिकेलगतच्या गटात जर का तो तुमचा गट 50 मीटरच्या आत किंवा शेवट 50 मीटरमध्ये असेल तर मार्गिकेचा निम्मा भाव मिळतो. तर ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर तपासून घ्या. लक्षात आलं का? मार्गिकेलगतचे 2 भाग झाले, मार्गिकेलगतचा आणि मार्गिकेपासून 50 मीटरचा. ठीक आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही काय त्याला माहिती असली नसली तरी समजा संबंधित जे लोक येतील ते करून तुम्हाला त्या हिशोबाने सांगतीलच. ह्याच्यानंतर येतो विषय की बाबा शेतजमिनीमध्ये गावठाणात आहे का गावठाण हद्दीलगत. लक्षात आलं का? तर UDCPR प्रमाणे काय नियमावली आहे, नवीन ज्या बांधकाम नियमावली आलेल्या आहेत 2019मध्ये 52% लोकांनी मतदान केलेलं आहे. 52 लोकांनी. एकरी 2 कोटी महावेजा भेटेल का? 69% होय म्हणतात, 31% नाही म्हणतात. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन दिलेले आहेत की बाबा कुठल्या गावची लोकसंख्या किती असल्यानंतर नाही का तिथं प्रस्तावित रहिवाशी जाहीर केलेलं आहे. नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल. कालचे कुठे गेले ते सांगलवाडीचे का कोणतरी होते महापालिका क्षेत्रातले. ठीक आहे. तर प्रत्येकाने हे नियम तपासायचे. आता नियम माहीत असू नसो मग काय असू शकतं की तुम्ही तिथं एखाद्या मूल्यांकनाच्या ह्याच्याकडे गेले तर त्यांना आवर्जून सांगायचं की बाबा असं असं आहे नवीन नियमावलीत की बाबा ह्या गावची लोकसंख्या एवढी आहे आणि ह्या गावच्या लोकसंख्येच्या आधारे गावठाण हद्दीपासून एवढ्या मीटरपर्यंत म्हणजे किती 1500 मीटरपर्यंत. मग काय बाबा 7000 लोकसंख्या. तर किती काय हे तुम्ही प्रत्यक्ष पडताळून पहा आणि त्या मूल्यांकन वाल्याच्या हे लक्षात आणून द्या. वाटलं तर 2 दिवस उशीर होऊन द्या पण त्याच्याकडून ते मूल्यांकन तक्ता घ्या. लक्षात आलं का? आता कुठं चाललो आपण? आता आपण चाललो आणेवारी किंवा तुमचे काय ते तिकडचा शब्द काहीतरी आहे तिथून पुढं आपण चाललो आता UDCPR कडं. लक्षात आलं का? काय होत असतं की वेळोवेळी नियमावली येतात त्या तुम्हाला पूरक असतात. अलग लक्षात. विरोधाभासी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का भ्रष्ट मानसिकतेचे जो लोक असतात तर त्यांना फक्त अज्ञानाचा गैरफायदा घ्यायचा असतो. लोकांच्या अगदी मड्यावरचं टाळूवरचं लोणीसुद्धा खाणारे काही लोक असतात. लक्षात आलं का? तर आपल्याला त्यांच्याबद्दल इथं काही हे नाही करायचं, उहापोह नाही करायचा. आपलं काम एकच आहे की बाबा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. लक्षात आलं का? की बाबा ही नियमावली आहे, 7000 लोकसंख्या आहे, गावठाण हद्दीपासून 1.5 किलोमीटरपर्यंतचा नियम आहे. काय आहे ते अलग लक्षात. तर त्यांनी बाय डिफॉल्ट जर का तिथं रहिवासी डिक्लेअर केलेलं आहे तर ते तुम्ही मूल्यांकनात गृहीत धरा. मग काय मूल्यांकन येतंय नाही येतंय ते बघा, पाठपुरावा करा. ते तर खरखर वाढायला लागले ना, त्यांना फक्त आठवण करून द्या की ही नियमावली तुम्हाला माहिती आहे का आम्ही दुसरा हुडकू. आलं लक्षात? त्यांच्या लक्षात येईल की बाबा हे सहजासहजी पाठपुरावा सोडणार नाही. मग त्यांचा जो काय पाठपुरावा आहे ते करतील, IGR पर्यंत करतील. म्हणजे महसूलचं जे आहे गव्हर्नमेंटचं त्या पूर्ण विभागांशी ते चर्चा करतील. लक्षात आलं का? की बाबा लोक पेटून उठलेले नाही का, आता हे काय सुट्टी देणार नाहीत. हा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. हा प्रश्न तुमचा आहे आणि चर्चा वादळी होणार आहे. मला किती माहिती आहे नाही आहे हे महत्त्वाचं नाही. माझं रान चाललेलं नाही, माझं जमीन चाललेली नाही. लक्षात आलं का? हे ज्याचं चाललेलं आहे तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी उक्ती का येऊ नये अशाप्रमाणे हे सगळं आहे. लक्षात आलं का? मला बऱ्यापैकी कोण कुठं आहे कुठला आहे ढोबळमानाने माहिती असतं. तर कुणी कसा पाठपुरावा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि सोकुशीचा प्रश्न आहे. सानवी चौरे मार्गिके लगत आहे दोन्हीकडे. लगे म्हणलं माहिती म्हणलं की लगेच पटकन नेऊन टाकलं. अहो पण त्याचं आता काय, आता सगळी जिम्मेदारी आमच्यावरती सोडून दिल्यावरती